तर भारत पाकच्या युद्धजन्य काळात अनेक देशांनी भारताला पाठिंबा दिला, मात्र तुर्कीनं पाकिस्तानला पाठिंबा दिला आणि त्यामुळे संतापलेल्या भारतीय व्यापाऱ्यांनी आता तुर्कीच्या सफरचंदांवरच बहिष्कार टाकलाय। पुण्यातील व्यापाऱ्यांनी तुर्कीच्या सफरचंदाची खरेदी विक्री बंद केली आणि त्यामुळे तुर्कीच्या आर्थिक नाड्या आवळल्या जाणार आहेत। पाहूया। टर्कीचे सफरचंद खरेदी करायचे नाही, जे देशाच्या विरोधात आम्ही त्यांच्या विरोधात। भारत पाकिस्तान मधील युद्धजन्य काळात जगभरातल्या विविध देशांकडनं भारताला पाठिंबा मिळाला। भारताच्या दहशतवाद विरोधी कारवाईत अनेक देश एकवटले। असं असताना तुर्कीनं मात्र दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानलाच पाठिंबा दिला। त्यानंतर पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला आता भारतीय व्यापाऱ्यांनी चांगलाच धक्का दिलाय। बॅन तुर्की हा ट्रेंड चालवत पुण्यातल्या व्यापाऱ्यांनी तुर्कीच्या सफरचंदांवरच बहिष्कार टाकलाय। टर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिलाय आणि तो देशविरोधी कारवायांना पाकिस्तानला जो आपला सपोर्ट करतोय त्याच्या विरोधात आपण महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांनी म्हणजे हा ट्रेंड बी इंडियन बाय इंडियन आणि बॅन टर्की हा ट्रेंड निघाला दिल्लीतनं आणि त्याला सपोर्ट म्हणून पुण्यातल्या व्यापाऱ्यांनी सुद्धा हे केलंय की टर्कीचे सफरचंद खरेदी करायचे नाही। व्यापाऱ्यांनी तुर्कीच्या सफरचंदांऐवजी इराण, वॉशिंग्टन आणि न्यूझीलंडच्या सफरचंदाला पसंती दिली। इराण, वॉशिंग्टन आणि न्यूझीलंड सफरचंदाच्या भावात पेटीमागे 200 ते 300 रुपयांची वाढ झाली आहे। मार्केट यार्डात देशासह परदेशातून सफरचंदांची आवक होत असते। तुर्कीच्या सफरचंदांवर बहिष्कार टाकल्यानं त्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं असा दावा आता केला जातोय। विक्री खरेदी करणार गिराईक ज्या टायमाला विचारतं की हा ॲपल कुठला आहे टर्कीचा असं म्हणलं तर स्पष्टपणे नकार देतं आणि जर किरकोळ गिराईकांनी जर त्या मालाला त्या फळाला जर नकार दिला तर टर्कीचं कमीत कमी जसं झेंडे अण्णा म्हणले की 1000 कोटी CR+ तोटा होऊ शकतो, आर्थिक बंदी टर्कीची होऊ शकते। इराणचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर आपल्याकडे तुर्की सफरचंदाचा हंगाम चांगला चालतो। इतर देशातल्या सफरचंदांपेक्षा तुर्की सफरचंद परवडतात। यंदा उत्पादन कमी असलं तरी भारत पाकिस्तान मधील युद्धजन्य परिस्थितीत तुर्कीनं पाकिस्तानला पाठिंबा दिला। त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी तुर्कीकडून खरेदी बॅन केली आहे। त्यामुळे तुर्कीचं कोट्यवधींचं नुकसान होणार असल्याचंही सांगितलं जात आहे। तुर्कीला आठवड्याला म्हणजे जरी 100 CR+ त्यांना लॉस होणार आहे। असं एक जर 2-3 महिने जरी धरलं तरी 1000 CR+ हा तुर्कीला नुकसान होणार आहे आणि जे देशाच्या विरोधात आम्ही त्यांच्या विरोधात तुर्की ॲपल आणि तुर्कीचे जेवढे ॲटम आहेत त्याच्यावर सगळ्यावरती आम्ही बॅन घालणार। पहलगाम आणि सध्या तणावाच्या परिस्थितीमुळे सफरचंदावरील प्रक्रिया ठप्प झाली आहे। भारत पाकिस्तान तणावाच्या परिस्थितीमुळे नियंत्रित तापमान कक्षात ठेवण्यात आलेल्या काश्मीरच्या सफरचंदांची आवक कमी झाली। मात्र पाकिस्तानला पाठिंबा दिलेल्या तुर्कीला व्यापाऱ्यांनी उत्तम दणका दिलाय। तुर्कीच्या सफरचंदांवर बहिष्कार टाकून त्यांची आर्थिक कोंडी करण्याचा हा योग्य प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे। चंद्रकांत फुंदे, झी 24 तास, पुणे।